आमदार भरतचंद गोगावलेंना गाडणार बोलणाऱ्यांना किमान 4 जन्म घ्यावे लागतील. गद्दार गद्दार बोलणाऱ्यांनी स्वतःचा इतिहास आधी तपासावा. खरे गद्दार कोण हे महाड पोलादपूर तालुक्यातील जनतेला माहीत आहे. आमदार गोगावलेंना गाडण्याची भाषा करणाऱ्यांनी आपली उंची किती हे प्रथम तपासावे. शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांचे सडेतोड उत्तर. हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला स्मृतिदिन साजरा करण्याच्या जागेवरून महाड शहरामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यामधील वाद चव्हाट्यावर आला होता. यानंतर दोन्ही गटाकडून बाळासाहेबांचा स्मृतिदिन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा देखील झाला. परंतु तेव्हापासून आजपर्यंत एकमेकांवर टीकाटिप्पणी आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ठाकरे गटाकडून धनंजय उर्फ बंटी देशमुख त्याचप्रमाणे चेतन उर्फ बंटी पोटफोडे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवर शिंदे गटाकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी आपल्या प्रतिक्रियेतून ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. नाही, मुळामध्ये त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. जी नुकतीच झालेली ग्रामपंचायतीची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये लोकांना त्यांना जी जागा दाखवायची ती दाखवली. काही जण गाडण्याची भूमिका जी करत होते त्यांना लोकांनी गेलेल्या आत्ताची नुकतीच झालेली ग्रामपंचायतीची निवडणूक आहे त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लोकांनी कुणाला गाडायचं ते गाडलेलं आहे. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही. पण शेवटी कसं असतं, त्यांनी त्यांची जी बुद्धीचे दिवाळे काढले त्याच्याबद्दल बोलणं आम्हाला क्रमप्राप्त आहे. मुळामध्ये पहिला जो मुद्दा होता त्यांचा की जे अभिवादन सभा की गेली अनेक वर्ष आम्ही करत आलो आहे. आम्ही म्हणजे कोणी रे बाबा, कोण तुमच्याबरोबर असतं अभिवादन करायला? गेली 11 वर्ष म्हणजे गेली 10 वर्ष आणि आत्ताचं 11वं वर्ष माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातूनच आम्ही शिवाजी चौकामध्ये जी बाळासाहेबांचं स्मृतिदिन आहे त्या स्मृतिदिनाला अभिवादन करण्याला आम्ही माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या बरोबरच येत होतो. हे जे म्हणत आहेत की आम्ही गेली 11 वर्ष करत होतो, मला कळत नाही की त्यांच्याबरोबर कोण होतं? आमदार साहेबच होते ना. मग आमदार साहेबांच्या बरोबरच गेली अनेक वर्ष आपण ही जी सभा आहे अभिवादन सभा, ही अभिवादन सभा आपण करत आलेलो आहोत. मुळामध्ये त्यांनी जे काय मुद्दे मांडले मला खरंच कीव करावीशी वाटते. आज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की आमदार भरतशेठ गोगावले यांची जी राजकीय वजन आहे की महाराष्ट्र शासनामध्ये राजकीय वजन कुणाचं जास्त आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि जर का आमदारांनी ठरवलं असतं तर ती शिवाजी चौकातली जागा आम्ही पूर्णपणे आमच्या ताब्यात घेतली असती. पण माननीय आमदार भरतशेठ गोगावले हे तळागाळातले सैनिक आहेत. ते पहिले शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिक असल्यामुळे एखादी घोषणा दिली हे शिवसैनिकाचं लक्षण आहे. घोषणा देणं हे शिवसैनिकाचं लक्षण आहे. त्यांनी कॅप्टन हाऊसमध्ये सारखं जसं कॅप्टन हाऊसमध्ये बसायचं आणि आदेश सोडायचे असं करणारा आमचा आमदार नाही. आमचा आमदार शिवसैनिक पहिला आणि नंतर आमदार आहे. त्याच्यामुळे रस्त्यावर उतरून ज्या घोषणा दिल्या असतील हे प्रेम आहे, हे बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे आणि हे कडवट शिवसैनिक आहेत त्याचं ते लक्षण आहे. आणि त्याच्यामुळे माननीय आमदार भरतशेठ गोगावले रस्त्यावर यायला आले, त्यांना यावं लागलं हे तुम्ही सांगू नका आम्हाला. पहिलं ते शिवसैनिक आहेत, नंतर ते आमदार आहेत. आणि मी मागाशी बोललो त्या पद्धतीने जर का एकनाथ शिंदे साहेबांच्या अतिशय जवळचे असणारे आपले आमदार आहेत ते सर्वांना माहिती आहे. मग नगरपालिकेचं ज्या वेळेला प्रशासनाने आदेश दिला की तुम्ही ती जागा बदला, कायदा सुव्यवस्था हा जो विषय लक्षात घेऊन तुम्ही जागा, आमदारांनी काही त्याच्यात आर्ग्यू केली नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ताबडतोब जागा बदला, जी योग्य जागा आहे ती जागा घ्या. त्यांनी कुठेही त्यांची राजकीय जे वजन आहे ते कुठेही वापरलं नाही. कारण मुळामध्ये बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते आमच्या नसानसात भिनलेले आहेत. बाळासाहेबांचा अभिवादन करणं हे आमचे काही हौस नाही, हे आमच्यावरती कोसळलेला दुःखाचा डोंगर आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांना राजकारण करायचं होतं त्यांनी राजकारणच केलं की. आणि ते अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं की ज्या अभिवादन सभेला ह्यांनी आधी अर्ज दिला म्हणजे काय होतं, परमिशन परवानगी तुमच्या हातात नाही आणि तुम्ही तिथं भांडताय. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की पहिली जागा आम्ही घेतली, पहिली जागा त्यांनी घेतली. गेली 11 वर्ष जर आम्ही त्या जागेवरती अभिवादन सभा घेतोय तो नैतिक अधिकार आमचा आहे, तो आमचा अधिकार होता. पण गेल्या वर्षी जर आपण बघितलं
तर 2 वेगवेगळ्या अभिवादन सभा झाल्या, चालल्या ना. मग ज्या 2 सभा गेल्या वर्षी वेगवेगळ्या झाल्या होत्या, मग ह्या वेळेला त्यांना ते मांडीला मांडी लावणं जे आलं ते ह्या वेळेला का नाही जमलं? आम्ही त्यांच्याकडे तीच भूमिका मांडली होती की तुम्ही वेगळी सभा घ्या, आम्ही वेगळं घेतो, काय फरक पडतो? आपल्याला जर का साहेबांना अभिवादन करायचं आहे, मग गेल्या वेळेला तुम्हाला ते जमलं, मग ह्या वेळेला का जमलं नाही? मग गेल्या वेळेला तुम्हाला जमलं होतं आणि आता जमत नाही, याचा अर्थ आत्ता तुम्ही ठरवून प्लॅनिंगनी नियोजनबद्ध पद्धतीने येऊन तिथं सभा होणार नाही याची काळजी तुम्ही पहिली घेतलीत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं हे तुम्ही ठरवून केलेलं आहे, त्याच्यावर आम्हाला बोलायला लावू नका. आमची भूमिका पहिल्यापासून सामंजस्याची होती. आम्ही पहिल्यापासून सगळ्यांनी सांगितलं एक तर एकत्रित करा किंवा वेगवेगळी केली, गेल्या वर्षी केली त्या पद्धतीने केली तरी चालेल, पण त्यांनी ते मान्य केलं नाही. त्यांना जाणीवपूर्वक तिथं गोंधळ घालायचा होता, त्यांना तिथं राजकारण करायचं होतं. बरं, गद्दार गद्दार म्हणणारं हे मला खरंच नवल वाटतं त्यांचं, की आता काही जण आहेत ना ते स्वयंघोषित प्रवक्ते झालेले आहेत, स्वयंघोषित प्रवक्ते आहेत. ते अख्ख्या महाराष्ट्रावर बोलतील, उद्या देशावरती बोलतील, पण त्यांनी त्यांची जिल्हा परिषदेची निवडणूक आठवावी. अहो, त्यांना साधं जिल्हा परिषदेला निवडून येता आलं नाही. मुळामध्ये माणिकराव जगतापांचे पराभव झाला, त्याला कोण जबाबदार होता? आधी अख्खा महाड तालुका सगळं माहिती आहे, सगळ्यांना जाणवतं की त्यावेळेला जे हे स्वयंघोषित प्रवक्ते आहेत त्यांच्या पितराशींची भूमिका काय होती. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली होती का नव्हती गद्दारी केली? गद्दारी त्यांनी केलेली आहे. आणि आजपर्यंत जवळपास हे जे स्वयंघोषित प्रवक्ते आहेत त्यांनी आत्तापर्यंत 5 वेळा पक्ष बदलला आहे. हो, त्यामुळे त्या लोकांनी आम्हाला सांगायचं नाही की नेमकी भूमिका काय आहे ती. गद्दार तुम्ही आहात, आमच्याकडे धनुष्यबाण आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की ह्यांना गद्दार गद्दार बोलण्याचा ह्यांचा अधिकार येतो का? हो, ह्यांचा जन्म कधी झाला? हो, हे आले कधी शिवसेनेत आले कधी? हे त्यांनी चांदे ग्राउंडवरती, बरं त्यांचं काय म्हणतात पायगुण बघा, ज्या दिवशी त्यांनी प्रवेश केला त्या दिवशी धनुष्यबाण एकनाथ शिंदे साहेबांना मिळालं. मग असं पायगुण असणारी ही लोक आहेत आणि ह्यांनी आम्हाला गद्दार म्हणायचं. ह्यांनी ह्यांचा जन्म तपासावा, ह्यांनी कधी पक्षात प्रवेश केला आणि नंतर त्यांनी बोलावं गद्दार कुणाला बोलायचं ते. आम्ही विचारांचे पाईक आहोत, आम्ही पहिल्या वेळेपासून सांगतोय बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आम्ही आहोत आणि हे विचार आम्ही संपूर्ण हिंदुस्थानभर घेऊन जाणार आहोत. एकनाथ शिंदे साहेबांसारखा कार्यकर्ता मुख्यमंत्री आपल्याला भेटलेला आहे. आज हे जे दुःख आहे ना, हे शल्य आहे ना, मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्याचं कारण मगाशी बोललो त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आहे. त्याच जोडीला जवळपास गेल्या 1.5 वर्षात 2 वर्षामध्ये 500 कोटीपेक्षाचा जास्तीचा निधी या महाड, पोलादपूर आणि माणगाव तालुक्यात आला आहे. आणि हे खरं दुःख आहे की ज्या पद्धतीनं पूर्वी बोललं जायचं आमदार साहेब निधी आणत नाहीत, आमदार साहेब निधी आणत नाहीत, पण आता विकास कामांवरती बोलायला त्यांच्याकडं मुद्दे राहिलेले नाहीत आणि म्हणून विकास कामांवरती बोलता येत नाही. मग एक ठरलेलं की गद्दार गद्दार. अरे, ज्यांनी गद्दारी करूनच ज्यांच्या राजकारणाची सुरुवात झालेली आहे त्यांनी आम्हाला गद्दार बोलायचं नाही. हा विषय अख्ख्या महाड, पोलादपूर मतदारसंघात सगळ्यांना माहिती आहे. आणि बरं, काही जण म्हणजे ज्यांची उंची किती, बोलायचं किती, कुणाला बोलतायत ह्याला गाडू त्याला गाडू, एक जण म्हणतंय आम्ही गाडणार, एक जण म्हणतोय बाटलीत भरणार. अहो, पहिलं तुम्ही ठरवा गाडायचं का बाटलीत भरायचं. पण मी तुमच्या माध्यमातून एक सांगेन की आमदार भरतशेठ गोगावले यांना गाडायला जे कोण बोलतायत ना त्यांना किमान 4 जन्म घ्यायला लागतील, किमान 4 जन्म. आणि महाडची जनता वाढ बघतेय की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये कोण कुणाला गाडणार आहे ना, ही महाडची जनता दाखवून देणार आहे. हे तुमच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो. परळामध्ये बैल तपासून बघा. अहो, मग जिल्ह्याचं राजकारण, मग तालुक्याचं राजकारण, मग तुम्ही देशाच्या राजकारणात जा, महाराष्ट्राच्या राजकारणात जा. तुम्ही तुमच्या आळीमध्ये तुमची परिस्थिती तपासा, तुम्ही तुमच्या वॉर्डामध्ये तुमची परिस्थिती तपासा आणि मग काय बोलायचं आहे ते बोला. त्याच्यामुळे ह्यांना फार बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे जे काय त्यांनी जे आज ह्या माध्यमातून आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून असेल त्यांनी त्यांचं वैचारिक दिवाळं काढलं आहे
त्यांना येणाऱ्या काळामध्ये जनताच, ज्यांना गाडायचं आहे कुणाला बाटलीत भरायचं आहे ही जनताच ठरवणार आहे. आणि त्याच्यामुळे ह्यापेक्षा आम्ही काय बोलणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.